दायित्वात राहून मान्य श्री प्रदीपजी जोशी यांचे स्वागत. दी अकोला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष मान्य श्री राष्ट्रीय विद्यार्थी परिषद 2002-3 मध्ये सचिव, कालावधी 2009 ते 2012, विद्यार्थी आघाडी 2003 ते 2005, भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्राचे 2012 ते 15 आणि अध्यक्ष 2020 ते 2022, 2014, 2019 आणि 2024 सलग 3 वेळा विधिमंडळ समित्यांमध्ये काम करावे लागते. खालील समित्यावर त्यांनी काम केले. या दिंडीची पालखी मंचावर घेऊन यावी. भारत माता की, भारत की, या प्रेरणादायी ग्रंथाचे एका घरातच वाढले. त्याचबरोबर आमचे दुसरे काका आजोबा तिथे होते. त्यांचे सुद्धा सगळे मुलं मुली. आम्हाला असं कधी वाटलंच नाही की आमचे क्षणी मोठे होते. आणि लहानपणापासून आम्ही त्यांना स्वयंसेवक म्हणूनच बघितलं होतं. त्या सगळ्या आठवणींमधून त्यांचं व्यक्तिमत्व आमच्या समोर नेहमी असं मूर्त स्वरूपात असतं. आणि आम्हाला असं वाटतं की त्यांनी जे काही केलं त्याचं अगदी 1/4 सुद्धा आम्ही काही कार्यक्रमावर मंचावर उपस्थित आजचे आपले प्रमुख वक्ते आदरणीय प्रदीपजी जोशी आपल्या आणि त्यांच्या नावाने सलग 10 वर्ष व्याख्यानमाला चालवली. त्या अनुभवांचं आता पुस्तक रूपामध्ये लेखन करून प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर असलेले स्वर्गीय वसंतरावजी कसबेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी जो आज हा चरित्र ग्रंथ काढलाय, या निमित्तानं कार्यक्रम होतोय. आणि आपल्याला माहिती आहे की प्रचारक म्हणजे काय, पूर्णकालिक कार्यकर्ता किंवा प्रचारक, हे सर्व परिवार, सर्व वैयक्तिक जीवन बाजूला ठेवून राष्ट्र निर्माणाच्या कार्यासाठी स्वतःला झोकून देत असतात. आणि हे करत असताना आपण पाहतो की त्याला समाजाची साथ, राजव्यवस्थेचं एखादं पाठबळ किंवा इतर साधन सुचिता असं म्हटलं तर चालेल. त्या काळामध्ये त्यांनी काम करत असताना आज इथे बऱ्याच संस्थांचे नावं घेतले. कोठारी विद्यालय, आपलं मलकापूरचं चांडक विद्यालय, अकोल्याचं शिक्षण प्रसारक मंडळ, अनेक वाचनालय, देवलापार, नागभीडपर्यंत ह्या सगळ्या संस्था उभ्या केल्या. वनवासी क्षेत्रामध्ये वनवासी मुलांसाठी शाळा काढली. आज इथे बसलेल्यांपैकी बरेच जण बऱ्याच संस्थांमध्ये काम करतात. आज जर आपण मानाडोलती नाही, एखादी संस्था चालवणं म्हणजे डोकेदुखी आहे. पण जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा मनात हा रोजगार निर्मितीसाठी या संस्था किती आवश्यक आहे तो विचार करून इतक्या संस्था उभ्या झाल्या. आणि नुसतं उभ्याच नाही तर त्या सर्व संस्था त्यांच्या कार्यामधील उच्चांक असलेले पुरस्कार मिळतात आहे. त्यांची शिस्त कायम आहे आणि त्यांच्या माध्यमातून भरण त्यांचं होते आहे. आणि हे तर आहेच, पण या संस्थांना विशेष करून एक जो विचार स्वर्गीय वसंतरावांनी दिला तो म्हणजे राष्ट्र निर्माण करायचा, समाजसेवेचा. या सर्व संस्थांच्या हातून समाजकार्य घडताना आम्ही जवळून पाहतोय. आम्ही त्याचा भाग असतो आणि मला सगळ्यांना अभिमान आहे. आणि हेच कार्य त्यांनी भविष्यात सुरू ठेवावं अशी खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाची म्हणजे आपण म्हणू एक हे राहील. आपण पाहिलं असेल की हा सुरेशरावजी कुलकर्णी, आदरणीय निशिकांतजी यांचं आणि विशेष करून रवीजींचं मी खूप खूप अभिनंदन करेन की अगदी सुंदर असा हा ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे. कारण आपण पाहिलं असेल की स्वर्गीय वसंतरावांचा जो कार्यकाल आहे
हा 2003 म्हणजे 2003चं त्यांनी देह ठेवला करणे, त्यांचं केलेलं कार्य या ग्रंथामध्ये अधोरेखित करणे हे कार्य सुद्धा सोपं नाही. कारण यासाठी किती लोकांना भेटावं लागलं असेल, किती लोकांजवळून या सर्व गोष्टी संकलित कराव्या लागल्या असतील, हे कार्य सुद्धा सोपं नाही. त्यामुळे मी सर्व या ग्रंथाची जी अभिनंदन करतो की त्यांनी एक परिपूर्ण ग्रंथ स्वर्गीय वसंतरावजी कसबेकरांवर निर्माण केला. आणि आपण पाहिलं असेल की परमपूजनीय संघचालकांनी सुद्धा त्यांचा संदेश या ग्रंथामध्ये दिलाय. त्यामुळे हा ग्रंथ निश्चितच एक परिपूर्णतेकडे जातोय. आणि आपल्या संघचालक आपले श्रीधररावजी गाडगे यांची प्रस्तावना, त्यामुळे खरोखर हा ग्रंथ खूप वाचनीय. आणि मी तर नेहमी म्हणजे माझा हा वैयक्तिक हे आहे मत की जे लोक इतिहास विसरतात त्यांचं भविष्य हे अंधकारमय होत असते. आणि आज आपली संघाची शताब्दी वर्ष पूर्ती सुरू असताना आज नवीन पिढी आपली काम करते आहे. या माध्यमातून ज्या लोकांनी हे 100 वर्ष पूर्ण केले, ज्यांच्या वाटचालीमुळे, ज्यांच्या कार्यामुळे, ज्यांनी त्यांचं शरीर, मी तरुण वयात आलो तर स्वर्गीय भाऊसाहेब माझ्या वडिलांच्या मुखातून नेहमीच मी स्वर्गीय वसंतरावांच्या बऱ्याच गोष्टी ऐकल्या आणि त्यामुळे नेहमी एक आकर्षण राहायचं. खामगाव अर्बन बँकेत भाऊसाहेबांची बैठक असायची तेव्हा जुने कार्यकर्ते, जुन्या आपली संघातली मंडळी त्यांच्यासोबत बसलेली असायची की सर्वांच्या मुखातून बरेचदा स्वर्गीय वसंतरावांच्या बऱ्याच आठवणी या आम्ही ऐकायला मिळायच्या. त्यामुळे आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की अशा संस्थांशी आम्ही संलग्नित आहोत आणि वसंतरावांचे विचार घेऊन चालत असणाऱ्या या संस्थांसोबत आम्हाला सुद्धा काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे निश्चित वसंतरावांचे हे विचार घेऊन आम्ही सुद्धा भविष्यात वाटचाल करत राहू. स्वर्गीय वसंतरावांना मी अभिवादन करतो. मोठं की वसंतरावांनी स्वतःचं नाव एखाद्याही कोनशिलेवर आजपर्यंत येऊ दिलेलं मी पाहिलं नाही. म्हणजे हे जे आहे हे खऱ्या अर्थानं अधोरेखित करण्याची गोष्ट आहे की ज्यांनी एवढा वटवृक्ष वाढवला त्यांनी त्याची सावली सुद्धा घेतली नाही. स्वतःला तळपत्या उन्हात झोकून ते काम करत राहिले. त्यामुळे त्यांचे विचार आपण सर्वांनी घेऊन जावे, त्यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोचवावे, हीच आज खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी करावायची एक मोठी आज प्रतिज्ञा आहे असं मी समोरचा सामना करीत आपल्या परिश्रमातून संघ वाढता ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांची परिश्रमी जीवने, वृक्षाचा शाखा पल्लव, पुष्प फल विस्तार कितीही भव्य व आकर्षक असला तरी तो वृक्ष नित्य चेतनेची सतत आपूर्ती करीत असतात. संघाच्या स्वरूपात प्रकट होऊन आजच्या त्या कार्याच्या भव्य व आश्वासक स्वरूपापर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 100 वर्ष सतत चाललेले राष्ट्र उभारणीचे कार्य